नमस्कार. आज मी तुम्हाला अतिशय टेस्टी असा आम पन्ना दाखवत आहे. त्यासाठी मी इथे पाववाटी साखर घेतलेली आणि त्यात आपल्याला साखर बुडेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला सिरप बनवून घ्यायचं आहे. सिरप एकदम आपल्याला आपण गुलाबजामचा पाक जसा बनवतो तसं बनवायचं आहे. तर आता हे 5 मिनिटांसाठी आपल्याला हलवून घ्यायचं आहे. नंतर ते आपल्याला हाताच्या सहाय्याने चेक करून घ्यायचं आहे की सिरप आपलं व्यवस्थित रेडी झालं आहे की नाही. एकदा का हे सिरप आपलं रेडी झालं की त्यात आपण पाववाटी एवढा कैरीचा पल्प टाकून घेणार आहोत. कच्ची जर कैरी तुम्ही इथे घेतलेली असेल तर ती आपल्याला कुकरमध्ये शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे 3 ते 4 आणि मग ते आपल्याला मिक्सरला फिरून अशा पद्धतीने त्याचा पल्प बनवून घ्यायचा आणि तो आपल्याला या सिरपमध्ये टाकून चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपला तो शिजून घ्यायचा आहे. यातच मी पाव चमचा एवढं काळं मीठ टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा आपण इथे काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा इथे आपल्याला जिरे पूड टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित ते मिक्स करून हलवून घ्यायचं आहे आणि एक 5 मिनिटांसाठी ते आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. आता ते शिजल्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यात आपल्याला थंडगार असं पाणी टाकून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. झटपट असा आपला हा आम पन्ना बनवून तयार होतो आणि लागतोही अप्रतिम. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझा चॅनलही सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.